मिरज तालुक्यातील हरिपूर गावातील कोथळी पुलाजवळ गाडीच्या डिक्कीत धारदार हत्यार घेऊन फिरणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारासह एका तरुणावर पोलिसांनी कारवाई केली आणि या दोघांकडून एक तलवार आणि एक दुचाकी असा 51,000चा मुद्देमाल जप्त केला। सांगली ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने शुक्रवार दिनांक 6 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सदरची कारवाई केली। रेकॉर्डवरील गुन्हेगार किरण हनुमंत घस्ते वय वर्ष 27 राहणार हरिपूर आणि प्रदीप वसंत बंडगर वय वर्ष 28 राहणार पाटणे प्लॉट सांगली अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत। आणि याबाबत अधिक माहिती अशी की शहरासह ग्रामीण भागात अवैध शस्त्रे घेऊन फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश उपाधीक्षका विमला एम IPS यांनी दिले आहेत। त्यानुसार सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी बंडू पवार हे शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास हरिपूर गावामध्ये गस्त घालत होते आणि यावेळी रेकॉर्डवरील गुन्हेगार किरण घस्ते आणि प्रदीप बंडगर हे दोघेजण मोटरसायकल क्रमांक MH09 AL 0909 वरून संशयास्पदरित्या फिरताना दिसले। त्यावेळी त्यांना गाडी थांबवून तपासणी केली असता त्यांच्या गाडीच्या डिक्कीमध्ये एक धारदार तलवार मिळाली आणि सदरची तलवार आणि दुचाकी असा एकूण 51,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दोघांवर कारवाई करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज।